नमस्कार. आपल्या उजनीधर अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. गेले 2 दिवस मी आकडेवारी दिली नव्हती, परंतु खरं तर कॅनलचं पाणी बंद केल्यामुळं आणि आपल्या उजनीधराचं पाणीसाठा पूर्णपणे कमी झालेला आहे. त्यामध्ये पाणी राहिलंच नाही असं म्हणता येईल. कदाचित दुसरी पाळी सुटते की नाही याची गॅरंटी नाही, परंतु येणारी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुढाऱ्यांनी जर दबाव तंत्र वापरलं आणि आपल्या शेतकऱ्याला तात्पुरतं खुश करण्यासाठी जर त्यांनी प्रयत्न केले तर दुसरी पाळी आपल्या कालव्यामधून बोगद्यामधून सुटू शकते. परंतु असं चित्र सध्याला तर दिसत नाही, कारण उजनीची पाणी पातळी पूर्णपणे खालावलेली आहे. खरं तर हे पाणी का संपवलं, कुणी संपवलं ही सर्वजण जाणतात. कारण कालव्याद्वारे बोगद्याद्वारे जी उपसा सिंचन असेल त्याद्वारे जे पाणी सोडलं आहे ते पाणी का सोडलं, कधी सोडलं, कशामुळं सोडलं. खरं तर ही पाण्याची गरज नव्हती. जर जानेवारीमध्ये जर पाणी आपल्याला यावेळेस जर पहिलं पाणी दिलं असतं तर दुसरी पाण्याची पाळी आपल्याला लवकर मिळाली असती नंतर, आणि आपला उन्हाळा सुकर गेला असता. परंतु तसं काय होताना दिसत नाही, कारण सत्ताधारी पुढारी ज्या त्या तालुक्यातले आमदार आपल्या सत्तेचा गैरवापर करून आपल्या उजनीधरणाचं पाणी त्यांनी पळवलंय आणि संपवलंय. खरं तर ही गोष्ट सगळ्यांनाच क्लेशदायक आहे, पण आता इलाज नाही. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असं म्हणतात. ठिकठिकाणी आंदोलन झाली पाणी बंद करण्यासाठी, परंतु फक्त कालव्याचं पाणी बंद केलं आणि बाकी योजनेतनं पाणी पूर्णपणे चालू आहे. दहेगाव उपसा सिंचन असेल, सिनामाडा उपसा सिंचन असेल, त्याला तर जवळपास 4 ते 5 महिने झालं पाणी चालू आहे, पण त्याच्यावर कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. त्यामुळं उजनी धरणातलं पाणी आता संपत चाललं आहे, संपलेलं आहे. तर सकाळची आकडेवारी 6ची दुपारी सांगतोय. खरं तर ही सांगण्याची वेळ नाही, परंतु आकडेवारी द्यायची, लोकांपर्यंत पोचवायची आणि लोकांना दुःख द्यायचं अशी इच्छा नव्हती माझी. परंतु बऱ्याच जणांचा फोन आले की बाबा तुमची आकडेवारी मला मिळाली नाही, आम्हाला आली नाही. तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाची आकडेवारी अशी आहे. एकूण पाणी पातळी 492.165 मीटर. तर एकूण पाणीसाठा हा 2039.024 दशलक्ष घनमीटर, अर्थात 72.01 TMC. खरं तर उजनी धरणामध्ये 72 TMC पाणीसाठा आहे. ही जर बघितलं तर त्या 72 TMC मध्ये जवळपास 20 ते 25 TMC गाळ आहे. म्हणजे जर 20-25 TMC जर गाळ संपला किंवा कट करून टाकला तर आपल्या उजनी धरणामध्ये पाणी राहतंय किती, ही आपण विचार न केलेली गोष्ट आहे. तर एकूण पाणीसाठ्यापैकी आपलं उपयुक्त पाणीसाठा फक्त 236.043 दशलक्ष घनमीटर, अर्थात 8.35 TMC. आता 8.35 TMC हा फक्त आपला उपयुक्त साठा आहे. परंतु उपयुक्त साठ्यापैकी त्यानंतर 6 जानेवारीपासून म्हणजे 2-3 दिवसानंतर सोलापूर शहरासाठी पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. खरं तर सोलापूरसाठी लागतंय फक्त अर्धा TMC, पण पाणी सोडलं जातं आहे 6 ते 6.5 TMC. म्हणजेच 8 TMC पैकी 6.5 TMC गेलं तर आपल्या उजनी धरणामध्ये फक्त केवळ 1.5 TMC व 1 TMC पाणी शिल्लक राहू शकतं. त्यानंतर पुढचं काळ कसा येईल काय सांगता येत नाही. टक्केवारी 15.58% एवढी झालेली आहे. पण 15 पैकी ज्यावेळेस उजनीतून सोलापूरसाठी पाणी सोडलं जाईल तोपर्यंत 10 ते 12% पाणी यातलं संपलं असणार आहे. म्हणजेच राहणार फक्त 1-2%. म्हणजे जवळपास 10 ते 12 जानेवारीच्या आसपास आपलं उजनी धरण मायनसमध्ये जाणार आहे. आणि सिनामाडा उपसा सिंचन गेले 4-5 महिने चालू आहे. दहेगाव उपसा सिंचन चालू आहे. बोगदा 250ने चालू आहे. फक्त कॅनल बंद केला आहे. कारण का तर कालव्याचं पाणी बंद करण्यासाठी, सगळं पाणी बंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी, ठाकरे गटाच्या युवासेना अध्यक्षांनी जी बोंबाबोंब आंदोलन केलं
त्याचा परिणाम कदाचित असेल, त्यामुळे पाणी बंद केलं. परंतु फक्त कालव्याचं पाणी बंद करून उपयोग नाही, सगळ्या योजना बंद करणं गरजेचं आहे. जर आता योजना ही जर चालू राहिलं तर आपल्याला उन्हाळ्यात पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. कारण आता येणारी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून राजकर्त्यांनी आपल्या मतदाराला खुश करण्यासाठी जर पाणी सोडायचं नियोजन केलं, आता अधिकाऱ्याच्या हातात काय राहिलेलं नाही. कारण सगळं करतात ते सत्ताधारी करतात. त्यांच्या डोक्यापुढं फक्त डोक्यात असेल लोकसभा इलेक्शन. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी एखाद्या दुसरी पाळी सुटू शकते, परंतु धरण ज्यावेळेस मायनसमध्ये जातं त्यावेळेस त्याची पाणी पातळी, उजनीची पाणी पातळी ज्यावेळेस मायनसमध्ये जाते त्यावेळेस त्याचा ताबा पूर्णपणे कलेक्टरच्या हाताखाली जातो. परंतु कलेक्टर ही अधिकारीच आहेत आणि त्यांना वरनं दबाव आला की पाणी सोडावं लागणार. त्यांना कदाचित दुसरी पाणी मिळू शकतं. फक्त लोकसभा डोक्यात ठेवून आपल्याला आपल्या शेतकऱ्याला खुश करण्यासाठी, आपलं मतदान आपल्याकडं वळवण्यासाठी हे सत्ताधारी लोक असं काम करू शकतात. त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.